अखेर हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं जीआर काढला आणि जरांगेंनी आपलं आंदोलन थांबवलं। आता हैदराबाद गॅझेटमुळे नेमकं काय होणार आहे आणि सरकारचे निर्णय नेमके काय आहेत, पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आता जीआर काढून अंमलबजावणी करायला जिंकलो रे राजा बापू। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं सरकारनं मान्य करून जीआर काढला आणि अखेर जरांगेंच्या आंदोलनाचा विजय झाला। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या नेतृत्वात सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगेंची भेट घेतली आणि एकूण 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। हैदराबाद गॅझेटची लगेच अंमलबजावणी, जीआरही निघाला। सातारा संस्थांच्या गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याचा कालावधी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, जीआर काढणार। मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी एका आठवड्यात देणार। 58 लाख कुणबी नोंदणींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना लावणार। क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आता जीआर काढून अंमलबजावणी करायला। माया पुढे सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये, बरोबर का? आता ज्या हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला ते हैदराबाद गॅझेट काय आहे तेही पाहूया। मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता, त्यांनी ठेवलेल्या नोंदीला हैदराबाद गॅझेट म्हणतात। गॅझेटमध्ये संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्या, शेती, गावांमधील जाती जमातींची माहिती आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेटचा जीआर काढणं बेकायदेशीर असून अशा प्रकारे जीआर काढून आरक्षण देता येत नाही, असं सदावर्ते म्हणाले। विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅझेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी जीआर काढला आता। ओके, जीआर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न। दुसरा ऐका, गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर, त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेविट जरी केलं तरी देणार आपण दाखला। मला राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय, अरे बाबांनो, अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ॲक्ट, तर वाचून घ्या। अशा प्रकारे एखाद्या गॅझेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का? तो जरंग्या बोलतो, तुम्ही म्हणायला लागता हो रे हो, हो रे हो, हो रे हो। असं नाही रे बाबांनो, गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही। कोणी काही जरी बोललं, खोटी नाटी माहिती दिली, विश्वास ठेवू नका। कोणी उचकीत असता आपल्याला उचकायचं नाही। तुम्हाला शब्द देतो, जर ह्या जीआर मध्ये आपली फसवणूक जर झाली, खालच्या 1-2 ओळीत हैदराबाद गॅझेटच्या, मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात एक बी मंत्री नेता मी फिरून देणार नाही, हे शब्द आहे माझा। ज्या हैदराबाद गॅझेटला मान्यता देण्यात आली ते हेच गॅझेट आहे, ज्यात तालुका आणि गावानिशी जातींची आकडेवारी आहे, व्यक्तीनिशी आकडेवारी गॅझेटमध्ये नाही। गॅझेटर ऑफ द निजाम डॉमिनन्स म्हणजे निजाम राज्यातलं हे गॅझेटियर आहे। बरं, निजाम राज्यातलं जे गॅझेटर, यामध्ये काय लिहिलं आहे की द टोटल पॉप्युलेशन इन 1881 साली पहिली जनगणना झाली, त्यावेळेला वैजापूर जो तालुका आहे त्या वैजापूर तालुक्याची पॉप्युलेशन होती 58,604। मग त्यामध्ये जातींचं बायफर्केशन पण करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं लिहिलं आहे की 58,000 मध्ये 54,261 हिंदू होते आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 92.58%। त्यावेळेला वैजापूर तालुक्यामध्ये 2,096 ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर 1881 साली एकट्या वैजापूर तालुक्यात 24,976 कुंभी होते। हे आपण बघू शकता। संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत, एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं
फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे। आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील, तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही। हैदराबाद गॅझेटचा GR निघाला, पण त्याचप्रमाणे सातारा संस्थांच्या गॅझेट संदर्भात GR काढण्याची मागणी जरांगेंची होती, ज्याला 1 महिन्याचा कालावधी जरांगेंकडून सरकारला देण्यात आला आणि महिनाभरात सातारा गॅझेट लागू करण्याची जबाबदारी मंत्री शिवेंद्रराजेंनी घेतली। सातारा संस्थांची पण GR काढायले फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे। 1 महिन्यात सगळं करून देतो, त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली। राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आणि आपलं भांडण होणार बरं का। खोटा शब्द देणार नाही, आलो नसतो। खरं तर मुंबईतल्या आझाद मैदानामधल्या उपोषणावेळी जरांगेंनी 2 मुख्य मागण्या केल्या होत्या। जरांगेंची मुख्य मागणी होती 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदणीच्या आधारे मराठा कुणबी एकच असा GR काढा। त्यासाठी जरांगेंनी 2 महिन्यांचा वेळ सरकारला दिलाय। जरांगेंची दुसरी मागणी होती शिंदेंनी मुख्यमंत्री असताना जी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती त्यानुसार सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढा, पण त्यावर 8 लाख हरकती आल्यात, त्यामुळे त्याला वेळ लागेल हे सरकारनं जरांगेंना सांगितलं। राहिली सगळे सोयरेच, त्याची छाननीच व्हायना, आणखी छाननी हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना। त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आल्या, त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा। 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्यांना म्हणलो होतो मराठा आणि कुणबी एक हे GR काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या। मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण GR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा। विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। 5 दिवस आझाद मैदानात जरांगेंचं आंदोलन झालं। अखेर हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचं समाधान झालं आणि मराठे आपापल्या गावी मार्गस्थ झालेत। गोविंद ठाकूर आणि अशोक काळकुटेसह संजय सरोदे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।